पतीची खाजगी नोकरी, सर्वसामान्य महिलेसंधी पहिल्यांदाच नगरसेवक बनलेल्या जयश्री सोनकांबळे लातूरच्या महापौर. महापालिका निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील एकमेव महापालिका स्पष्ट बहुमतासह ताब्यात घेतली आणि ती म्हणजे लातूरची. येथील महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांच्या नावावर अखेर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही दावेदार नसल्याने या निवडी बिनविरोध ठरल्या असून लवकरच दोघेही आपल्या पदांची सूत्रे हाती घेणार आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच नगरसेवक बनलेल्या जयश्री सोनकांबळेंना थेट महापौरपदाची लॉटरी लागली असून स्नेहल उटगे हे पहिल्यांदाच नगरसेवक बनलेले आहेत. त्यात जयश्री सोनकांबळे या सर्वसामान्य कुटुंबातील भगिनीला काँग्रेसने महापौरपदाची संधी दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. जयश्री यांचे पती खाजगी नोकरी करतात. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ता बनून कार्यरत आहेत. लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका गायकवाड यांचा 153 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयासह लातूरच्या महापौरपदावर त्यांचे नाव कोरले गेले आहे. प्रभाग क्रमांक 12मधून अनुसूचित जाती SC महिला गटातून त्यांची निवडणूक लढवली होती. वय वर्ष 46 असलेल्या जयश्री सोनकांबळे यांचे शिक्षण 12वीपर्यंत झाले. त्या मागील 15 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असून सामाजिक कार्य आणि पक्ष संघटनात्मक कामातून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे आणि पहिल्याच निवडणुकीत थेट विजय मिळवत त्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे त्यांचे राजकीय पदार्पण विशेष लक्षवेधी ठरलं आहे. त्यांचे पती भालचंद्र सोनकांबळे हे खाजगी नोकरीत कार्यरत असून तेही मागील 20 ते 25 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावानपणे जोडलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, लातूर.